चला वळू गाई बैसू जेवू एकी ठाई बहु केले वनवन पाय पिटे झालाशी खांदे भार पोटी भूक काय खेळा याचे सुख बहु केले वनवन पाय पिटे झालाशी तुका मने तुका मने धावे मग आघवे बरवे बहु केले वनवन पाय पिटे झाला क्षीण देवा दे देवा जगत देवा सिद्धेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता तो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरताय शे मने विठाला चला वळू गाई बैसू जेवू एकी ठाई बहु केली वनवन पाय पिटे झाला शीन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कालेच्या कीर्तनासाठी निवडलेली गवळण विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांची 4 चरणाची गवळण आहे. या गवळणीमध्ये संत जगद्गुरु तुकोबारायांनी गोपाळांची भाषा वापरलेली आहे. गोपाळांची जी भाषा आहे आणि श्रीकृष्ण भगवान आणि गोपाळ याच संवादाची भाषा आहे. ते म्हणतात आता आपण गायी ओळू, सगळे मिळून काय करू, गायी ओळू आणि गायी ओळू आणि नंतर मग एके ठिकाणी बसून जेवण करू. का तर खूप दिवस आपण वनवन केलेली आहे आणि आपल्याला शीण झालेला आहे. म्हणून आता खांद्यावर शिदुऱ्याचं ओझं आहे आणि पोटामध्ये भुका लागलेल्या आहेत. तर आपण त्या शिदुऱ्या सोडू आणि काला करून खाऊ आणि मग आपली जी वनवन करण्याची धाव आहे ती आपली स्थिर होईल. पोटामध्ये एकदा प्रसाद गेला की आपलं जीवनही स्थिर होईल. असं या गवळणीमध्ये तुकोबारायांनी वर्णन केलं आहे. कालेच्या कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे गेली कितवं वर्ष आहे, 34 वर्ष झाली. 34 वर्षापूर्वी या ठिकाणी या कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती आप्पा त्यांनी हा उपक्रम सुरू केला आणि तो 34 वर्षापूर्वी सुरू झालेला कार्यक्रम आतापर्यंत टिकला. कोरोनाच्या काळात थोडासा 2 वर्ष म्हणजे स्थिर झाला, पण आतापर्यंत
34 वर्ष पार पडत आहे आणि 34 वर्ष म्हणजे 32 वर्ष माझ्याकडे मला योग आला आहे कीर्तन करायचं. म्हणजे सावता महाराजांनी सेवा करून घेतली हे काय थोडं झालं का आपल्याकडे सलग 32 वर्ष. तर काय काय आपल्या जवळ कार्यक्रम असे आहेत की 34-36 वर्ष झाले बरं का. अजून काला तो माझ्याकडेच आहे. लोक मला सोडित नाहीत, मी त्यांना सोडित नाही. त्यांनी सोडलं की मी धरीत नाही. मग असं म्हणजे आहे तोपर्यंत करार म्हणायचं त्याला. सगळ्या संत शिरोमणी सावता महाराज जो ग्रुप आहे या ग्रुपने आतापर्यंत हे चांगलं आणि जोमाने चालवलेलं हा एक धर्माचं कार्य आहे आणि सर्व मंडळीची या ठिकाणी श्रद्धा आहे. संत शिरोमणी सावता महाराज यांचं पुण्यस्मरण आणि अतिशय आवडीने छंदाने ते सगळे मिळून करतात. सगळे एकत्र येऊन असं आहे. आणि म्हणून 34व्या वर्षातील आजचा हा काल आहे. संत शिरोमणी सावता महाराजांनी आजचा दिवस निर्याणासाठी निवडला. आजच्या दिवशी ते समाधिस्थ झाले. अवतारी पुरुष हे काही कार्य घेऊन जन्माला आलेले असतात. अवतारी पुरुष कार्य घेऊन जन्माला येतात. अनेक कार्य संपल्यानंतर ते म्हणतात आता आपण हा ध्येय ठेवू आणि दुसरा घेऊ. जन्म घेण्याचं स्वातंत्र्य हे सत्पुरुषांना असतं. ते वैकुंठामध्ये राहतात आणि गरज समाजाला पडली की खाली येतात. महाराज म्हणतात येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. परमेश्वराला वाटलं की आता यांची या ठिकाणी गरज आहे की त्यांची नेमणूक त्या ठिकाणी होते. म्हणजे त्या कुळामध्ये कोण पुण्यवान आई वडील असतील त्यांच्या पोटी अशा सत्पुरुषाचा जन्म होतो बरं का. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आईच्या पुण्यानं मुलगा शीलवान जन्माला येतो. वडिलाच्या पुण्यानं मुलगा चतुर जन्माला येतो. वंशाच्या पुण्यानं मुलगा उदार जन्माला येतो आणि स्वतःच्या पुण्यानं भाग्यवान बनल्या जातो. असं आहे. याच्या उलटही एक श्लोक आहे. याला प्रमाण तुकोबरायांचं असं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. महाराजांचा अभंग आपण नेहमी व्यवहारात सुद्धा वापरतो बरं का. पाटील साहेब तुमच्या पाट्याने हे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुमच्याकडे बियाणं असतं ना. फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. म्हणजे पुण्यवान आई वडिलांच्या पोटी अशी शीलवान मुलं जन्माला येतात. त्याच्या उलट एक असं प्रमाण आहे. असा श्लोक आहे उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतान कृपणो वंशदोषेन सुकर्मा दारिद्र्यतान. आईचा दोष निर्माण झाला तर मुलगा उन्मत्त जन्माला येतो. उन्मत्त मुलगा जन्माला आला आईचा दोष. मूर्ख जन्माला मुलगा आला वडिलाचा दोष. कृपण चिकट मुलगा जन्माला आला की त्याच्या वंशाचा दोष. आणि स्वतः दरिद्री झाला तर त्याच्या कर्माचा दोष. सुकर्मा दारिद्र्यता. आणि याला एक प्रमाण आहे महाराजांचं झोंडा झोंडगीचे पोटी फळे झोंडा झोंडगीचे पोटी आणि फळे विजाती करंटी जाय तिकडे पिढी लोका जोडे भांडवल थुंका थोर झाला तुका वळसा नाही घातली तुको म्हणतात.
उन्मत्त जन्माला आले की हा दोष आई वडिलांचा आहे. मुलगा पुण्यवान पुण्यशील कीर्तिवान जन्माला आला, आई वडिलांचं पुण्य आहे. संत सावता महाराज हे पुण्यवान आई वडिलांच्या पोटी माळी वंशामध्ये भगवंतांनी त्यांना पाठवलं. ते खाली आले. या सृष्टीमध्ये जे गरजेचे घटक आहेत ते परमेश्वर निर्माण करत असतो. रविचंद्र घना वृक्ष नदी गावस्य सज्जन येते परोपकाराय युगे देवेन निर्मितान. असे काही घटक आहेत ते माणसाला निर्माण करता येत नाहीत आणि ते समाजाच्या अत्यंत प्राण्यांच्या गरजेचे असतात. पहिला घटक आहे सृष्टीमध्ये रवी सूर्य, दुसरा चंद्र, तिसरा मेघ, वृक्ष, नदी, गाय आणि सज्जन पुरुष. ही सर्व निर्मिती परमेश्वराची. माणसाला याच्यातलं काहीच तयार करता येत नाही बरं का. भगवंताची निर्मिती आहे. असं पुढं बसा ना इकडं. म्हणजे मला तीर्प बघायची पाळी येणार नाही. तर कधी कधी अशी माणसं ज्ञानेश्वरी गाता प्रवचन कीर्तनकार जर साईडला बसले तर मग कीर्तन करायला गोंडा लाव का काय कळत नाही. असं तीर्प बघावं लागतं. बैलाला गोंडा लावत होते ना तुम्ही. असं आहे. पहिला घटक आहे सूर्य. सूर्याबद्दल ज्ञानोबरायांच्या ओव्यात आत बाहेर चोकाळू सूर्य जैसा निर्मळू तत्वार्थीचा पायाळू देख नादू. सूर्य स्वयं प्रकाशित आहे. सर्व जग त्यांना प्रकाशमान बनवलं. सूर्याला परमेश्वरानं तेज नावाची शक्ती दिली आणि त्याचा उपयोग त्यांनी लोकांसाठी करून टाकला, प्राण्यांसाठी. महेशे सूर्य हाती दिदली तेजाची सुती तेने तेजे अंतर्वर्ती जगचे केले. सूर्याला तेज नावाची शक्ती परमेश्वरानं दिली. सूर्यानं तेज नावाचा जो गुण आहे तो सगळ्यांना देऊन टाकला. त्यानं सगळ्यांना बरोबर म्हणतात जगाचे अंध तो फेडीत श्रेयचे रावळे उघडवीत निघे जायचा भास्वत प्रदक्षिणे. सूर्य परमेश्वरानं गरजेचा म्हणून घटक निर्माण केला या सृष्टीमध्ये. दुसरा घटक आहे चंद्र. चंद्र हा शीतल छायेचा प्रकाश देतो, वनस्पतीची वाढ करतो. म्हणून चंद्राबद्दल एक ओवी ज्ञानोबरायांची. जो सर्वत्र संपूर्ण सरीसा परिपूर्ण का चंद्रोदयसा अधमोत्तम प्रकाश माझे न म्हणे. चंद्र शीतल छायेचा प्रकाश देतो म्हणून चंद्राचं चांदणं प्रत्येकाला आवडतं. चंद्राचं चांदणं आवडतं ना सगळ्यांना. पण अपवाद म्हणून एक घटक आहे त्याला ते आवडत नाही. काय कोणाला आवडत नाही? चोराला चांदणं आवडत नाही. असं आहे. महाराजांचं प्रमाण आहे. चोरानिशी दाटे चंद्राचं चांदण प्रत्येकाला आवडतं पण तुकाराम महाराज म्हणले चोराला ते आवडत नाही. आरसा सगळ्या माणसाला आवडतं पण नकट्या माणसाला आवडत नाही. दर्पण नावडेत आहे एकान ठाव नाही ज्याच्या नाका. ज्याचं नाक बिघडलं ते आरशावर रागवत राहत. महाराज म्हणले तर आरशाचा काय दोष हो? आपलं नाक बिघडल्यानंतर आरशाचा काय दोष आहे? असा आहे. चंद्राचं चांदणं प्रत्येकाला आवडतं. चंद्र नामदेव महाराज म्हणतात चांदणे नावडे तया चोरा सावधान नावडे हेरा सद्बुद्धे नावडे रानपोरा सत्य कुचारा आवडे धर्म नावडे तया कृपना शुद्धी नावडे दुर्जना
कर्मणावळे ब्राह्मणायशी दुष्ट वासना पापिया ते चंद्राचं चांगलं हे सगळ्याला आवडतं चंद्र निर्माण झाला. पुढील घटक आहे रवी चंद्र घना मेघ निर्माण केल्या सृष्टीमध्ये परमेश्वरानं. म्हणून समुद्राचं खारं पाणी घेऊन येतो आणि गोड पाण्याचा वर्षाव आपल्यावर करतो. पण असा मेघ माणसाला तयार करता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात आकाशामध्ये ढग येतात वजनदार पाणी घेऊन येतात पण ते पाणी एकाएकी खाली पडत नाही. मग त्या तरंगाई कोणी लावलं तेवढं सांगा. हा जड वस्तू जर वरती फेकलं तर ते खाली पडते आणि पाणी हे वजन आहे त्याला. पाण्याचा एक हंडा जर डोक्यावर घेतला तर मान लटपट करते आणि एक ढग जर ओसरला तर नद्या नाले एक होऊन जातात. इतकं वजनदार पाणी त्याला तरंगाई कोणी लावलं तेवढं सांगा. ज्ञानोबा म्हणतात आकाशी कवने केली मेघाशी भरणे अंतरिक्ष तारांगणे धरी कवन गगनाचा तडावा कवने केला केदवा पवन हिंद तासावाय कवनाची मत रोमा कवन पेरी सिंधू कवन धरी पर्जन्याच्या करी धारा कवन. आकाशामध्ये ढग तरंगतात ते पाणी घेऊन येतात पाण्याचा वर्षाव करतात. मेघानं एवढा वर्षाव आतापर्यंत केला एवढं प्राणी मात्राचं जीवन त्यानं सफल केलं सर्वांना पाणी दिलं. त्या मेघानं फुकट पाणी दिलं. तो सृष्टीमध्ये निर्माण केलेला घटक परमेश्वराचा आहे फुकट दिलेलं पाणी त्यानं. पुढील घटक आहे मेघ नदी. नदी डोंगरामध्ये उगम पावते सागराला जाऊन मिळणं तिचं ध्येय. पण जाता जाता ती काय करते परोपकार करत राहते. तीरावरील झाडांना जीवन देते. पापी लोकांचं पाप घालवते आणि स्वतःचं ध्येय गाठते सागराला जाऊन मिळणं. का फेडीत पाप ताप पोखे तिरेचे पाद समुद्रात जाय आप गंगेचे जैसे. गंगा समुद्राला जाऊन मिळते पण जाता जाता परोपकारत करत जाते. म्हणून नदी. पुढील घटक आहे गाय. गाय दूध देते आणि आपल्या कुटुंबाला पुष्टी देते म्हणजे आपलं शरीर निरोगी ठेवते. गायीचं दूध पवित्र आणि गोड आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची अपद्राण परित्या हिरोनी गोचडा शुद्ध काही न शेविती. नामदेव महाराज म्हणतात असाच एक अत्यंत गरजेचा घटक आहे. हे गरजेच्या घटकामध्ये संस्कार देण्यासाठी एक घटक परमेश्वराने निर्माण केला. कोणाला हवा पाणी अन्न हे सगळं मिळेल पण जर संस्कार नसले तर बाकीच्या प्राण्यासारखं मानव प्राणी जगामध्ये राहील. म्हणून माणसाचा जीवन अत्यंत श्रेष्ठ आहे विकसित जीवन आहे याची जागृती देण्यासाठी संतांना खाली पाठवलं देवानं. माणसं बाकीच्या प्राण्यासारखीच राहतील म्हणून तुम्ही काय करा त्यांना संस्कार द्या म्हणजे माणसाचा माणूसपणा त्यांना शिकवा. आणि माणूस आहेस तू माणसासारखा राहा हे सांगण्यासाठी कोण आले संत आले बरं का. माणसाने माणसाला माणसासारखं जीवन जगावं हे सांगण्यासाठी संतांचा अवतार झाला. परमेश्वर म्हणतात की तुम्ही खाली जा तुम्ही खाली जा आणि लोकांना काय करा दिशा द्या. म्हणून संत हे येतात आणि ते काय करतात आपल्याला संस्कार संस्कृती देतात. आपली संस्कृती देतात की ही तुमची संस्कृती आहे आणि याचं जतन तुम्ही करा. श्रद्धे स्मृतीचे अर्थ आपणचे होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील देत येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते वीरतेचे अनुष्ठिते सामान्य सकळ. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की असा गाय जशी पवित्र दूध देते गोड दूध देते असा संस्कृती आणि संस्कार देण्यासाठी संतांचा अवतार या पृथ्वी तलावर होतो. परमेश्वर त्यांना खाली पाठवतो. महाराज म्हणतो वर्णन करतात नामा मन गाय नामा मन
चुकली की नट बसत नाही. आठी चुकली थोडी थोडी नट तुटला कुठं बसत. रागदारीचं असंच आहे थोडस. नुसता तीव्र मध्यम झाला सोडतोच बदलला राग असा आहे. बरोबर. नामा म्हणे गाय दूध एकसार साधू निरंतर वर्ते तैसा. म्हणून या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये संत जन्माला आले बरं का. एकही जात अशी नाही की त्याच्यात संत जन्माला आलेले नाही. आता लौकिक अर्थाने जात आहे बरं का. संतांचं जीवन पाहिलं तर त्यांना जात हा शब्दच लागत नाही. संत वाङ्मय पाहिलं ना, ग्रंथामध्ये पाहिलं की जात ही शब्दच लागत नाही. म्हणून सूत्र आहे नास्ति तेषु जाती विद्या कुल रूप धन क्रियादी भेद. एकदा अग्नीमध्ये लाकूड आलं बर का, मग कोळसा उचलून कुणी दाखवत नाही हे चंदनाचा आहे हल्लिंबाचा आहे नाही ना. महाराज म्हणतात तुकोबरायने तर असं प्रमाण दिलं. ते म्हणतात उत्तम त्यायाती देवा शरण. संत तुकाराम महाराज बोलले जो परमेश्वराच्या दरबारात आला ना तो कुठल्या जातीतला हे माहित नाही तो उत्तम आहे. आणि भगवंताचा दरबार सोडून जे बाहेर राहतो तो करोडपती असला तरी त्याचा दर्जा ही नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात काय थोर तुकाराम महाराज म्हणतात परमेश्वराच्या दरबारात जी माणसं आली आणि ती दैववान आहे ती भाग्यवान आहेत. बाकीचे आम्हाला काय करायचे काय थोर पण जाळावे ते असं आहे. कंस मोठाली लागलेली आहेत पण दाना नाही. ज्ञानोबरांच्या ओळख बा कंस मोठाली पण त्याला दाना भरला नाही. तलाव मोठा आहे पण पाणी नाही. बांधकाम चांगलं पण राहायला कोणी नाही. मोबाईल चांगला पण बॅलन्स नाही. आताच्या असं आहे. कंस मोठाली पण दानात भरलेलं नाही. मग ते होपून गेली कंस की लोक कोण म्हणतात काय कामाचं राहिलं नाही. तसं माणसा सुद्धा एक शब्द निघाला होपलेस. संत तुकाराम म्हणतात माणूस सगळ्या गोष्टीने मोठा दिसेल. राणीमान संपत्ती सन्मान सगळ्या गोष्टी मोठ्या दिसतील पण आमच्या दृष्टीने ते होपलेलं कणीस असतं मानवी जीवनामध्ये. ते मासे येऊ दे काय माशांचा दिवसच आहे ते. आता ते म्हणतात ते पितरपट झालेले जातात पण काय सांगता येत नाही जातात का नाही. ते बदललंय ना वातावरण सगळं बदलत गेले. काय प्रमाण झालंय आपलं उत्तम त्या याती देवा शरण अन्य गती नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटत ठसे अंगी ब्रह्म प्राप्ती दिशे भाविक विश्वासी पण तुका म्हणे नमन त्यासे आहे. आणि म्हणून नास्ति तेषु जाती विद्या रूप कुल क्रियादी भेद. भगवत दरबारामध्ये आलेला
भगवंताने मृत्यूलोकात पाठवलं. तो कोणत्या जातीमध्ये, कोणत्या धर्मामध्ये, कोणत्या कुळामध्ये याला महत्व आहे. ज्या ठिकाणी तो गेला तो श्रेष्ठ ठरला. ते कुळ श्रेष्ठ ठरलं. पवित्र ते कुळ पाव. पवित्र ते कुळ पावन तो जेते हरीचे दास जन्म घेती. ते कुळ पवित्र आहे. ज्या ठिकाणी आले ते स्थान पवित्र आहे. ज्या गावामध्ये आले तो गाव धन्य. धन्य तोची ग्राम जेते हरीचा दास. धन्य तोची वास भाग्यतया. सगळं भाग्यच असं आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात. म्हणून प्रत्येक जाती धर्मात संतांचा अवतार झालेला आहे आणि ते संत सर्वांना पूजनीय ठरले आहेत. म्हणून सावता महाराजांनी या वंशामध्ये, या कुळामध्ये आपला अवतार घेतला आणि आपलं अवताराचं जे कार्य आहे ते कार्य दिशा देण्याचं कार्य केलं. संतांनी खूप साहित्य लिहिलं. साहित्य लिहिलं म्हणजे वाङ्मय तयार केलं त्यांनी. वाङ्मय तयार केलं, ग्रंथ लिहिले आणि असा त्याच्यात दर्जेदारपणा आहे त्या ग्रंथामध्ये. त्या ग्रंथाचं मी नेहमी सांगतो, ग्रंथाचा मोठेपणा बरं का. आबा रामायण देणार आहे तुम्हाला, काय आवाज बरेच दिवस झालं रामायण पण मीच वाचतोय त्याच्यामुळे माझं झाल्याशिवाय आम्हाला काही मिळत. असा आहे ग्रंथाचा जो महिमा आहे ना, तो मोठ्या माणसाकडून ऐकावं लागतं. म्हणजे ते आपल्याला कळतं की आपली संस्कृती, आपले ग्रंथ हे किती दर्जेदार आहे. पटेल साहेब, आपण रामेश्वरला गेलो. रामेश्वरला सप्ताह केला आणि त्या ठिकाणी आपण काय पाहिलं? डॉक्टर APJ अब्दुल कलामचं समाधीस्थळ पाहिलं. मोरे साहेब होते ना तुम्ही? APJ अब्दुल कलाम हे देशाचे राष्ट्रपती होऊन गेले. देशाचे राष्ट्रपती झाले. मुस्लिम कुळात त्यांचा जन्म झाला बरं का. पण त्या ठिकाणी गेले तर सगळे ग्रंथ पाहायला मिळाले. एवढं मोठं ग्रंथालय पाहायला मिळालं. 700चे 700 श्लोक त्या माणसाच्या गीता ग्रंथाची पाठ होती. श्रीमद भगवद्गीता पूर्ण पाठ होती आणि त्यांचे लेख. आणि हे जर वाचले तर आपल्याला समजतं ते म्हटले आपल्या भारतीय ग्रंथाला कमी समजू नका. जगात जेवढी प्रगती झाली तेवढी भारतीय ग्रंथांनी आपल्याला दिलेली. या ग्रंथ सामुग्री ऋषीमुनींची नसती तर एकही संशोधकाला संशोधन करता आलं नसतं. हे उद्गार कोणी सांगितले? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आडवी रेग नसती वडता आली माणसाला. हे सगळे आता PhD करणारे लहमितकर महाराज आहेत. त्यांनी आता जेवढे शोध लागलेत हे ग्रंथांनी कशी पूर्वी लावलेत याचं पुस्तक काढतात ते. आता मला दाखवलं ते दिवशी त्यांनी. वाचस्पती ते आणि MA PhD आहेत. त्यांनी ग्रंथाचं साहित्य कसं श्रेष्ठ आहे आणि शोध आता अलीकडे शोधाच्या नाव माणसं बेफाम झाली. संशोधनाचे नाव हे संशोधन ग्रंथांनी कशी सांगितले पूर्वी याचं ग्रंथ तयार चालले आहे. देशाचे राष्ट्रपती आणि संशोधक आहेत ते आणि त्यांनी ग्रंथाचं महत्व सांगितलं. नाही तर आडबांडगी जी माणसं आहेत ना, काय म्हणाय त्याला, आडबांडगी. आपल्या जनावरात काळी मोरी बांडी बैल असायचं ना, तसे हे बांडी बैल म्हणतात. काय ग्रंथन काय लोक चंद्रावर गेले. अरे तू बांडा आहेस, रुमणे आहेस तू. रुमना त्याला कळतं का हे काय आहे ते? हा, ग्रंथाचं जे महत्व आहे ते मोठ्या माणसाकडून ऐका. आपली संस्कृती किती दर्जेदार आहे ते मोठ्या माणसाकडून ऐका म्हणजे कळतं. नाही तर आपल्याला तर चालता चालता बुवा सुद्धा मध्ये ना बुवा म्हणतो. ठरवायचं बांडा आहे, बांडा रुमनाट आहे. अरे संतांचं साहित्य हे ग्रंथ संपदा सामान्यच नाही. संत सावता महाराजांचे अभंग बघा, संत सावता महाराजांचे ग्रंथ साहित्य बघा बरं का.
या सगळ्या संतांचं वाङ्मय त्यांना गरज नव्हती त्याची, मग फक्त आपल्यासाठी करून ठेवलं त्यांनी. त्यांना काय गरज होती? शुद्ध पुरुष होते, त्यांना काहीच कमी नव्हतं. पण तरी सुद्धा त्यांना तळमळ वाटलं की पुढची पिढी ना, आपला काळ गेला चांगला, पण पुढचा काळ चांगला जावा बरं का. असा भविष्याचा विचार करणारी जी माणसं असतात ते प्रपंच आणि परमार्थ दोन्हीमध्ये भाग्यवान ठरले जातात. पुढचा काळ, ते पुढचा काळ विचार करतात की भविष्य काळ हा चांगला राहिला पाहिजे, म्हणून संत महात्म्यांनी भविष्य काळ जाणला की हे पुढच्या पिढीला हे आपण काहीतरी दिलं पाहिजे. वाडवडिलांनी आपल्याला दिली संपत्ती, त्याच्यात वाढ करता आली तर आपण करावी, नान्यता निदान पुढच्या पिढीसाठी जागेवर तरी ठेवावी. आपल्या घराण्याचं नाव वाडवडिलांनी टिकवून आपल्यापर्यंत दिलेलं असेल तर आपल्या काळात ते वाढवता नाही आलं तर वाढवू नये, पण कमी तरी करू नये आणि पुढच्या पिढीला ते ठेवू असं आहे. आणि म्हणून संतांनी भविष्य काळाचा विचार केला आणि भविष्य काळाचा विचार करून ही ग्रंथसंपदा आपल्याला तयार करून दिली त्यांनी. आणि म्हणून आज आनंद आहे की नाही. जर त्यांचं साहित्य ग्रंथ काहीच नसेल आपण इतके लोक इथं आलो असतो का? कुणीच आलं नसतो. आणि हे मंडळी तर काही इकडे आले असते का? दर्शनाला कुणी आलं असतं का? नाही. माणसाचा काळ हा चांगला जावा, सगळे कुटुंब सुखी राहावेत, हीच तळमळ संतांची होती. उलट जो अनाथ आहे, जो अपंग आहे, ज्याला आधार नाही, त्याला जास्त उचलण्याचा प्रयत्न केला संतांनी. ज्यासी अपंगता नाही त्यासी धरी जोर दई, तोच साधू ओळखा देव तेथेचे जे कारंगले गांजले आलं भैरवी रागात, पण हे म्हणायचं तरी का असं आहे. भैरवी रागात शेवटी म्हणण्यात येतो, पण भैरवी रागासाठी प्रमाणच का म्हणायचं नाही का? त्यामुळे म्हणून टाकायला जाऊ दे. असं आहे. जे कारंगले गांजले भूतांचे हे दया भांडवल संता, आपले ममता नाही देई. सर्व लोकांना जागृत केलं त्यांनी, समाजाला जागृत केलं. बस आपलं कार्य त्यांना असं वाटलं की आता आपलं कार्य संपत आलं. काही देवानं आपल्याला एवढं आयुष्य दिलेलं आहे, आता ते त्यांना माहित असतं की आपलं इतकं आयुष्य आहे, आपण आता जाणार आहे, आपली मुदत संपलेली आहे. महात्म्यांना समजतं ते. मदन महाराज भिहानी म्हणून कडेला त्यांची समाधी, मदन महाराज भिहानी.
मारवाडी समाजाची होती, अशी धिप्पाड व्यक्ती होती. त्यांच्याकडे पाहिलं की महात्मा गांधीच वाटायचे. ब्रह्मचारी होते, लग्न नाही काय नाही, एक लहान मुलांचा आश्रम त्यांचा आहे. मी कीर्तनाला गेलो, मदन महाराजांनी कीर्तन ऐकलं, मला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरला. बाळ चांगलं होशील म्हणजे. जर त्यांना कीर्तन पटलं नाही तर उठून उभं राहायचे. म्हणायचे बोवा कशाला वेळ घालवतो लोकांचा, बंद कर कीर्तन, बंद कर. रामकृष्ण हरी म्हणा रे, काहीतरी थप्पा देऊन कीर्तनाचं माध्यम आहे, करमणूक आहे काय, तमाशा आहे काय, हे काय नाटक आहे का. चालू कीर्तनात मदन महाराज बोलायचे. हो, कीर्तनकार जर साई सुटली त्यांनी अभंगाची, त्याच माऊली ते कीर्तनात उभं राहायचे. हे कीर्तन नाही तुझं म्हणत, बंद कर, कशाला वेळ घालवतो लोकांचा. रामकृष्ण हरी म्हणा म्हणायचे तेवढ्या वेळामध्ये. ते मदन महाराज सगळ्या भजनांना सांगितलं, अरे आज भजन करा बरं का, आज भजन करा, मी जाणार आहे म्हणले. आज ऐका काय म्हणले, या अण्णा या वर पाय अण्णा या महाराज आहे. अलीकडे या सर, या अलीकडे, काय अलीकडे. विठाला विठाला आम्ही म्हणलं अण्णांची हजेरी लागत नाही, पण लागली. प्रत्येक वर्षी कालेला हजेरी आहेच. काय विषय काय चालला होता आपला, मदन महाराजांचा. मदन महाराज भियांनी त्यांनी सांगितलं भजनी मंडळाला, अरे भजन करा रे म्हणले आज. म्हणले महाराज भजन आज आपण एकादशीला करतो. म्हणले नाही भजन कराच ना. म्हणले का. म्हणले मी जाणार आहे आज भजनात जाणार आहे. म्हणले भजनात. ते बाकीचे म्हणले काय काय जाऊ द्या, म्हातारे माणसं अशीच करत असतात. म्हणले भजनात केलं भजन, गळ्यामध्ये विना आणि विठोबा रुक्माई भजन झालं कीच आपला देश टाकला, सोडून दिला त्यांनी. भजनात गेले. अवतारी पुरुष जे असतात ना ते सांगून जात असतात. सगळ्या संतांनी तुकोबारांनी सांगितलं तर, आम्ही जातो आमच्या गावा, आमच्या राम राम घ्यावा. अरे आम्ही चाललो आमचा शेवटचा राम राम घ्या. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हातल्याला. लोकांनी संत तुकाराम महाराज म्हणले का मी जाईन. लोक म्हणले वेडा तुका विचार करी बडबड फार, त्यांना वेळ लागलो म्हणले, काही बोलतात म्हणले. पण शेवटी सांगितलं आता आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोला. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. ज्यावेळी सदैव वैकुंठाला निघाले, मग लोक म्हणले महाराज आशीर्वाद द्या ना. म्हणले आशीर्वाद, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. आता तुमच्या कर्माप्रमाणे तुमचं कल्याण होते. म्हणजे जसं जे पेरताल ते उगवल. मका पेरली गहू कधी जोगवणार नाही, मका जोगवणार. बाजरी पेरली बाजरी. तुमच्या जीवनात जे कर्म घडेल तशाप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला दिला. असा अवतारी पुरुष जातात. म्हणून संत सावता महाराजांनी आजचा दिवस निवडला बरं का. आषाढ वद्य चतुर्दशी. आणि
नामदेव महाराज त्रयोदशी बरं का, आणि सावता महाराज चतुर्दशी. म्हणून आजचा दिवस त्यांनी निवडला आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. म्हणजे अवतार कार्य संपलं. परत भगवंताच्या जवळ ते वैकुंठामध्ये जातात आणि देवानं सांगले आता गरज आहे तुमची, खाली जा. परत ते खाली येत असतात. येथे उपकारासाठी अवतारी पुरुष याच कार्यासाठी मृत्यू लोकात येतात. देवाला आणावं लागतं, संत सोयीच्छेने येतात आणि आपल्याला बळजबरीने कुठं नेऊन घातले जातात. आपली इच्छा नसताना कुठेही जन्म होतो आपला. आता आपल्याला वाटतं टाटा बिर्लाकडे जावं, पण ते म्हणतात तुमचं कर्म ऊस तोडी करे. तुमचं कर्म टाटा बिर्लाकडे नाही, तुमचं कर्माचं असं आहे तुम्ही ऊस तोडीत जा. असं आहे. आपली इच्छा असते तिकडे जायची, पण माणूस तिकडे जात नाही, इकडे जातो. जयाचे कर्म सूत्र मांडून ठेवले स्वतंत्र, तो ते गते ते पात्र होची लागे. आगा कर्मे जे उरावे, ते सुख दुःखी या पळावे. तया ते भोगावया यावे देहाये का. म्हणून आज संत सावता महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा आहे. म्हणून संत जीवनाचं थोडंसं आपण चिंतन केलं. विठ्ठल त्या निमित्ताने काला आहे. आणि काला संत तुकोबराय म्हणतात गोपाळांची भाषा वापरतात बरं का. गोपाळांची भाषा आहे. महाराजांचे कधी गोपाळांची भाषा आहे, कधी कृष्ण भगवंताची भाषा आहे. संत कधी देवाची भाषा बोलतात बरं का, कधी माणसाची भाषा बोलतात, कधी संताची भाषा बोलतात बरं का, कधी गोपाळांची भाषा बोलतात, कधी स्त्रियांची भाषा बोलतात, कधी पुरुषांची भाषा बोलतात. प्रत्येक भाषा का तर त्यांच्याकडे खूपच भाषा त्यांना येतात. 56 भाषेचा केलाशे गौरव, अशा 56 प्रकारच्या भाषा त्यांना येतात. म्हणून या भंगात गोपाळांची आणि कृष्ण भगवंताची संवादाची भाषा आहे. गोपाळ म्हणतात कृष्ण भगवान आता आपण काय करायचं. श्रीकृष्ण भगवान सांगतात आता आपण एक करायचं. काय करायचं. गायी ओळायच्या म्हणले. गायी हो गायी वळायचं आणि एके ठिकाणी बसून जेवण करायचं. असं पहिल्याच सलावळू गाई पैसो जेव एके ठाई. गोकुळामध्ये गायींना महत्व होतं. गोकुळामध्ये गायीला महत्व आहे. उत्तर भारतामध्ये आपण जर गेलो तर गायीला महत्व जास्त आहे.
गाई म्हैशी आणि हे खूपच आहे. म्हणून तिकडच्या प्रकृती सुद्धा माणसाच्या आपल्यापेक्षा दुपटीने आहेत बरं का. तिकडे जर आपण गेलो हरियाणामध्ये तर शरीराने माणसं फार मोठाले. हरियाणामध्ये, दिल्ली, उत्तर भारतामध्ये बराच पलीकडचा भाग आहे, तिकडे गायी जास्त आहेत. म्हणून आपल्याकडे लोक म्हशी आणायचे म्हणलं तर तिकडे जातात हरियाणाला बरं का. गायींना फार महत्व आहे. आजही नंदगाव बरसाना आपण पाहिलं, नंदगाव बरसाण्याला एका आश्रमामध्ये 5,000 गायी आहेत, गावरान गाई. कुठं 1,000 2,000 अशा गायी. म्हणजे गायीला अजूनही ते पूजनीय मानतात. नुसत्या आपल्या घरच्या गायींना जीव लावतात असं नाही, तर गावात जे मोकार फिरणारे असतात का जनावर, त्यांना सुद्धा ते कुटी करून टाकतात. हो, ती नगरपालिका कुटी करते, टाकते. आपण वृंदावनामध्ये पाहिलं, हे अनेक ठिकाणी कुटी करून टाकलेली या मोकार फिरणाऱ्या जनावरांसाठी. पाण्याच्या कुंड्या केलेल्या आहेत. नुसत्या गायी नाही, ती माणसं प्रेम कसे प्राण्यावर करतात, कुत्र्यांना सुद्धा बिस्किट आणि बटर टाकतात. आपल्या कुत्र्याला आपण भाकर टायमाला टाकणं पाळलेल्या. ते गावात फिरणारी मोकार कुत्रे, त्यांना सुद्धा ते हे टाकतात, हो बिस्किट आणि बटर टाकतात. आणि ते 10-10 12-12 एका जागेवर बसलेले दिसायचे आम्हाला. पण ते आम्ही यमुना नदीचं स्नान करायला जायचो सकाळी बरं का. आम्ही सप्ताह केला तेव्हा यमुना नदीचं स्नान करायला जायचो ना, 10-12 कुत्रे असे टोळक्याने बसलेले दिसायचे. पण आम्हाला 5-6 दिवसामध्ये एकही कुत्रा एका दुसऱ्या कुत्र्याला गुरकलेलं पाहायलाच मिळलं नाही बरं का. अण्णा होते आमच्या बरोबर, एक कुत्र दुसऱ्या कुत्र्याला गुरकतच नाही, गपचिप बटर पाव खातात बरं का. पण आपल्याकडे आता या गल्लीतले गण त्या गल्लीत आलं की सुरुवात होतो, त्यांचा सामना सुरू होतो बरं का. म्हणजे तुम्ही अर्थ दुसरा लावू नका याला बरं का. मी ते कुत्र्यांचं सांगतोय, तुम्ही दुसरीकडे संगती जोडता त्याला, असं आहे. भांडणं नाही, तंड नाही, काही नाही बरं का. गायीवर प्रेम करणारी माणसे. म्हणून श्रीकृष्ण भगवान आणि गोपाळ ते म्हणतात आपण गायी ओळू. आता चला ओळू गायी, बैसो जेवू एके ठाई. गायी ओळू आणि एका ठिकाणी आपण बसून जेवण करू. एका ठिकाणी बसणं आणि जेवण करणं. आता काही ठिकाणी माणसं एकत्र बसतात पण एकत्र जेवत नाहीत. काही ठिकाणी एकत्र जेवतात पण एकत्र बसत नाहीत. काही ठिकाणी एकत्र बसत नाहीत आणि एकत्र जेवत नाहीत. काही ठिकाणी एकत्र बसतात आणि एकत्र जेवतात. विठ्ठल आता ते जे जेवण आहे, तो कृष्ण भगवान सांगतात आपण एका ठिकाणी जेवण करू, गायी वळू आणि नंतर आपण जेवण करू. बैसो जेवू एके ठाई, एका ठिकाणी बसू, एका ठिकाणी आपण जेवण करू. आणि म्हणून त्यांच्या जेवणाला विशेष महत्व प्राप्त झालं बघा. संत तुकाराम महाराजांसारख्यांनी त्या गोपाळांच्या जेवणाचं कीर्तन अभंगामध्ये आणलं. हा किती मोठेपण आहे त्याचा. अहो ते गोपाळ जेवलेले झाले 5,500 वर्ष. 5,500 वर्ष जेवलेले ते आज आपण कीर्तनात त्याचं वर्णन करतो. आपल्या घरी जावाई सकाळी जेवून गेलं तरी ध्यानात राहत नाही आपल्या. हा बघा ना, 5,500 वर्षापूर्वी जेवलेले ते आणि आज कीर्तनात त्यांचं वर्णन येते. म्हणजे ते केवढं मोठं केलं संतांनी त्यांना. आणि केवढं मोठं आहे. एका ठिकाणी जेवले बरं का. आणि त्या जेवणाचं वर्णन संतांनी त्याला काय केलं, फारच मोठेपणा दिला. कारण संतांनी मोठ्या माणसाने हातात धरलं की माणूस मोठा होतोच. मोठ्याच्या जोडीत पोरगा खेळला की मोठा पैलवान झाला. हो, मोठ्या गाणारा बरोबर माणूस एखादा मुलगा राहिला की तो मोठा गाणारा, मोठ्या वाजनाबरोबर मुलगा राहिला की मोठा वाजणारा झालाच का. मोठ्या चोरा नाही
मोठ्या चोराबरोबर माणूस राहिला की मोठा चोर असा आहे. म्हणजे दोन्ही बाजू असतात बरं का. दोन बाजू मोठे असतात. एक वाईट बाजू मोठी असते आणि लहान चांगली बाजू सुद्धा मोठी असते. चांगल्या मोठ्या बाजूने चांगला होतो आणि चांगल्या वाईट बाजूने मोठा चांगला वाईट होतो असं आहे. मग त्या संतांनी या जेवणाला फार मोठं बनवलं. जेवणाला फार मोठं बनवलं. संतांनी ज्याचे ज्याचं वर्णन केलं ना त्याची कीर्ती झाली बघा. आता पोहे काय आपण खात नाही का? अहो दररोज पोहे खात, पण कुठं नोंद आहे? त्या सुदाम देवाचे एकदाच पोहे कृष्ण भगवंत आले, त्याची ग्रंथामध्ये नोंद झाली हो. आता पोहे म्हणजे एवढं विशेष आहे ना. त्या पोह्याचं नाव संतांनी लिहून टाकलं. एकदा त्याच्यावर शिक्का बसला संतांचा, ते अमरच झालं हो. असं आहे, अमर झालं. अमर झालं का नाही? का? त्याच्यावर शिक्का आहे ना. आपल्याला पाकिटात लोक देतात ना नोटा, आपण नोटा फेकून देऊन पाकिट ठेवतो का? नाही का? त्या कागदावर शिक्का नाही. नोटा कसं कागदाच येत नाही, पण त्याच्यावर शिक्का नाही, याच्यावर शिक्का आहे. असं आहे. ज्याच्यावर शिक्का पडला संतांचा ते फार मोठं झालं. महाराजांचं पूर्ण नाही. होय सुदाम देवाचे
सुदाम देवाचे पोहे, आणि त्या पोह्याचं महत्व वाढलं का नाही. शबरीची बोर, आता बोर तर रोज खातो आपण, आपल्या बोर खाल्ल्याची कोणाचीच नोंद नाही, पण शबरीच्या बोराची मात्र नोंद झाली बर का. विदुराच्या कन्या, आता कन्याची नोंद झाली हो. संतांनी जे हातात घेतलं ना त्याला मोठं करून टाकलं असं आहे. म्हणून गोपाळांच्या जेवणाचं महत्व, बैसो जेऊ एके ठाई. आता जेवणाला विशेष महत्व का प्राप्त झालं याचं कारण आहे कोणाच्या बरोबर आपण जेवण केलं हे महत्वाचं आहे. काही निमित्तानं जेवण केलं हे महत्वाचं असतं. काही निमित्तानं जेवण केलं, कोणाच्या बरोबर जेवण केलं, कोणत्या काळामध्ये केलं, कोणत्या देशामध्ये केलं हे फार महत्वाचं असतं. आणि जेवणाचं चालूच असते, दररोज आपण जेवतो. काही निमित्ताने जेवण असतात, लग्नाचं जेवण आहे, वास्तुशांतीचं जेवण आहे, एखाद्या 13व्याचं जेवण आहे, एखाद्या 10व्याचं जेवण आहे. हे जेवण प्रत्येक माणूस जेवतोच हो, पण काही निमित्ताने जेवण केलंय याच्यावर, कोणाच्या बरोबर जेवण केलं हे फार महत्वाचं असतं. उदाहरणार्थ मुख्यमंत्री पंतप्रधान आले ना, आपण त्याच्याबरोबर जेवलो, त्यांच्या संगतीला जेवलो, तर आपण काय करतो, फोटो काढून घेतो. काय करतो, फोटो काढून घेऊन फोटो लावून टाकतो. यांच्याबरोबर आमचं जेवण झालं, म्हणजे जेवण कोणाच्या बरोबर झालंय ना हे फार महत्वाचं असतं. संत तुकाराम महाराजांनी गोपाळांच्या जेवणाचं विशेष महत्व काय सांगितलं, तो द्वारकेचा राजा होता ना, तो परमात्मा होता. परमेश्वराच्या संगतीमध्ये गोपाळांचं जेवण झालं म्हणून त्या जेवणाला विशेष महत्व तुकाराम महाराजांनी दिलं. महाराज म्हणतात संगती पंगती देवाची संगत आणि देवाची पंगत. काही वेळेला माणसाला संगत मिळते पण पंगत मिळत नसते. काही ठिकाणी पंगत मिळते पण संगत मिळत नाही. काही ठिकाणी संगतही मिळत नाही पंगतही मिळत नाही. काही ठिकाणी संगत मिळते आणि पंगत मिळते. काही ठिकाणी संगत आहे पण पंगत नाही. काही ठिकाणी श्रेष्ठाच्या योगी पुरुष आहेत, साधू पुरुषाच्या संगतीमध्ये आपण गेलो, कदाचित संगत मिळते पण पंगत मिळेल असं नाही. काही ठिकाणी पंगत मिळते पण संगत मिळत नाही. इलेक्शनचा काळ आला की पंगत मिळते माणसाला. इलेक्शनच्या काळात पंगत मिळते पण संगत मिळत नाही, आणि त्याच्यामुळे तसाच काळ त्याचा पुढं रुटीन प्रमाणे चालू राहतो. संगत न मिळाल्यामुळे संगत मिळत नाही, पंगत मिळते संगत मिळत नाही. काही ठिकाणी संगत नाही पंगत नाही, पण काही ठिकाणी संगत आणि गोपाळांना कृष्ण भगवंताची संगत मिळाली आणि त्याच्याबरोबर पंगत मिळाली. म्हणून त्या जेवणाला विशेष महत्व प्राप्त झालं. म्हणून तुकोबरायने त्याचं वर्णन केलं. चला वळू गाई बैसो जेवू एके ठाई. एके ठिकाणी आपण जेवण करू. याचा अर्थ आध्यात्मिक पद्धतीने असा आहे की गाई वळू म्हणजे इंद्रियावर विजय मिळू. बरं का, हनुमंतरायाचं श्रेष्ठत्व का वर्णन केलं. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरित मुख्यम श्रीरामदूतम शरणम. गोनाम इंद्रिय.
गो नाम इंद्रिय. आपले इंद्रिय आहेत ते सैराट धावत असतात, विषयाची संगती घेऊन ते काय करतात, भोग घेण्याचा प्रयत्न करतात. मग ते इंद्रिय कदाचित निषिद्ध कर्माचं आचरण करतात, निषिद्ध कर्माकडे त्याला प्रवृत्त करतात. म्हणून आपले इंद्रिय ताब्यात ठेवणं आणि डोळ्यानं चांगलंच पाहू, कानाने चांगलंच ऐकावं, मुखाने चांगलंच बोलावं, हे इंद्रियावर ताबा असल्याची लक्षण असतात. नाही तर आपण अनंत वाचाळ बरळती तोंडा वाटे नरक लोटी. महाराज म्हणतात झाली क्रोधा सवे भेटी आणि तोंडा वाटे नरक लोटी. मग आपलं जे इंद्रिय आहेत 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, जीव हा विषय प्राप्तीसाठी या इंद्रियाची संगती करतो आणि इंद्रियाची संगती करून जर निषिद्ध विषयाकडे ते प्रवृत्त झाले तर माणसाचा सत्यानाश होऊन जातो आणि माणसाचं जीवन भकास होऊन जातं. म्हणून तुकोबराय म्हणतात गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियाला ओळून आणणं आणि इंद्रियांना ओळून एकदा आणलं की मग मात्र त्याला चांगल्या पद्धतीचं जेवण मिळतं. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानून आहे. इंद्रियांना किंमत राहत नाही. मग जो मनाचे सांगणे बुद्धीचे केले नेगी, जो श्रद्धेचे संभोगे सुखी झाला. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस येते इंद्रिया ज्ञानम लब्धा पराम शांती मचरे नादी गच्छती. इंद्रियांना ओळून आणलं, एका ठिकाणी स्थिर करणं आणि म्हणून मनाला ओळून आणायचं. मन किती चंचल आहे, हा बहु चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. बनव मधो करो मेघो मानिनी मधो न मरुत मामस्या मधो मरकटो मकारा दश चंचना. श्रीकृष्ण भगवान आणि गोपाळांना, संत गोपाळांनो, त्याच्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही, त्याच्याशिवाय जेवणाची चव लागणार नाही. का? इंद्रियांना ओढून आणायचं, इंद्रिय एका ठिकाणी स्थिर करायची. तुकोबरायांनी ओळले ना त्यांना. तुको म्हणतात इंद्रियाचे धनी आम्ही झालो काम क्रोध बंदी खाणे तुका मने दिले काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिली. इंद्रियाचे धनी आम्ही झालो, ओळले ते एका जागेवर आणून बसवली आणि मग सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर लुलत सो. म्हणून या गायींना ओळायचं. चला ओळू गाई बैसो जेवू एके ठाई. आतापर्यंत खूप फिरलो, वनवन झाली या जीवाची, बर का, वनवन झाली. बहु केला फेरा, म्हणा म्हणा म्हणा, बहु केले वनवन, बहु केली
पाय पिटी झाला क्षीण. बहुत वनवन झाली, अनेक जन्मामध्ये वनवन झाली. या भाऊ पुढे या पुढे. बहु केले वनवन पाय पिटी झाला क्षीण. वनवन झाली खूप. सावलीला बसा, सावलीला. आम्ही टाळकऱ्याला सुद्धा सावली उभा करतो. एखादा टाळकरी मध्येच पडाय बघतो, पडाय बघतो. बऱ्याच वेळा कालेजा कीर्तन असं पाहायला मिळतं. कधी विनकरी पडतो, कधी रात्री जागर असतो. जागरण झालं असताना ऊन थोडं लागलं की घसरतो म्हणून पडला. असं आहे. बहु केले वनवन पायी पिटी झाला शीन. तुकोबरायांनी परमार्थिक भूमिकेतून आपले शब्द या भंगामध्ये आणले. वनवन म्हणजे फिरत राहिलो. जोपर्यंत फळ मिळत नाही, एखादा सरोवर आपल्याला पाणी प्यायला भेटत नाही, तोपर्यंत हरणाची वनवन चालू असते. हरिण काय करतं, पाण्याच्या शोधात असतं. तृप्ती होत नाही तोपर्यंत ते धावत राहत. तसं आत बसलेला जो जीवात्मा आहे तो सुद्धा फिरत राहतो, फिरत. या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या शरीरात. त्याला वाटतं इथं तरी तृप्त होईल, तिथं तरी तृप्त होईल, अशी वनवन चालू असते बरं का. इथं तृप्ती होईल आणि तिथं तृप्ती होईल. होतो पीडित हिंडता गाव, राहावं या येणे अवघा संग. मने फेडियला तुकयाचा बांध मला, मने मनवोनी आलो या. होतो नाही तरी भुललो देश, दाता तोही मज भेटला. येऊनी मार्ग दाविला सरी सागा, मनवोनी आलो या. खूप फिरत आलो. तो जीव तुकोबरा म्हणतात आम्ही फार फिरलो, कुठे कुठे फिरलो, खूप फिरलो. आणि आता सुद्धा एका जागेवर राहणारे काम फिरणारच आहे. काही देश आमचा नाही, काही वेश आमचा नाही. देश वेश नो हे माझा फिरता, करू सत्ता कोणावरी, कुठे स्थिर राही. पाय डोळे म्हणता माझे, तेही कैसा मोकनी. परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो. आता माझी करी चिंता, नदी भगवून पाठीपोटी नाही कोणी. सज्जन संता. हा देश आपला नाही, वेश आपला नाही. संत सांगतात देश वेश नो हे माझा. आता ही व्यवहारातली भाषा नाही, ही परमार्थातली भाषा. व्यवहारातली भाषा वेगळी असते आणि परमार्थातली भाषा वेगळी असते. आणि झोपेतली भाषा सुद्धा वेगळी असते. झोपेतही माणूस बडबड करतो, ती भाषा वेगळी. व्यवहारात बडबड करतो, ती भाषा वेगळी. आणि परमार्थिक भूमिकेतली भाषा वेगळी असते. 3 प्रकारच्या भूमिका असतात: प्रतिभाषिक, व्यावहारिक आणि परमार्थिक. असं आहे. वेश देश हा काहीच माझा नाही. खूप फिरत आलो आणि कदाचित अनेक शरीर बदलत राहिलो. अशी वनवन झाली. हे शरीर बदललं, ते शरीर बदललं. कदाचित आता पुढचं शरीर काय मिळतं आपल्याला काय सांगता येतं. आपण माशाला पावडर टाकली आता इथं बरं का. कदाचित आपणच माशा होऊन येऊ शकतो इथं. आणि कोणीतरी त्या माश्यात ते मग ते पावडर टाकतील आपल्यावर. असंही घडतं. कुठला जन्म कधी प्राप्त होईल आणि हे काय आपल्याला सांगता येत नाही, आपल्या हातात नाही. जन्म आणि मृत्यू या 2 गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या हातातल्या नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टी आपल्या हातातल्या नसतात. म्हणून तुकोबरायांनी वनवन हा शब्द वापरला. बहु केली वनवन. बर बर शंभू, आता तुम्हाला वारकरी मंडळाच्या वतीनं आशीर्वाद बरं का. तुम्हाला बरेच फिरायचे, भेटी घ्यायचे. आता
बहु केले वनवन पाय पाय पिटी झाला शीन. जोपर्यंत तृप्ती नाही तोपर्यंत जीव हा धावत राहतो बरं का. आणि असंच आहे, कोणत्याच जीवनात समाधान मिळत नाही असं नक्की निश्चित आहे बरं का. त्यात माणसा जीवनामध्ये तर अजिबातच मिळत नाही. आणि याच्यात होईल त्याच्यात होईल समाधान, आशेवर जीवन निघून जातं. आशेवरच जीवन गेलं पूर्ण. याच्यात बरं होईल त्याच्यात बरं होईल, शेवटी काळ येतो म्हणतो चल वरच बरं आहे, इथं नको राहू आता. इथं काही बरं होण्याची शक्यता नाही. काळ म्हणतो चल आता वरच बरं आहे. अशी वनवन चालू असते जीवात्म्याची. वासाने जीर्णाने यपाविहाय नवाने ग्रंथाते नरोपराने तथा शरणाने विहाय जन्यान्याने संयाते वानदेही. तो जीवात्मा देह बदलत राहतो सारखा. जैसे जीर्ण वस्त्र सांडली मग नूतन वेळी जे तैसे देहांतराते स्वीकारे जे चैतन्य नाथे. आणि हा जीवातला जो जीवात्मा आहे ना, तो चालता चालता शरीराला सोडून देतो. त्याला वाटलं ना, माणसं म्हणतात ना हा माणूस फार धोकेबाज आहे बरं का, चालता चालता माणसाला सोडून देतो रो. तसा आतला जीव सुद्धा धोकेबाज आहे बरं का. आतला जीवात्मा आहे ना तो धोकेबाज आहे. त्याला वाटलं दुसरं शरीर चांगलं मिळतंय तर याला लगेच सोडून देतो. याला काय करतो, सोडून देतो. तो माणसं म्हणतात आता चांगला माणूस होता ना, काय चांगला, त्याच्या आतल्या जीवाला वाटलं तिकडं चांगलं आहे, हे दिलं सोडून त्याने. जसा जुना कपडा टाकला नवा घातला तसा आतला जीवात्मा काय करतो, हे सोडून देतो. जा मला काय घेणं नाही म्हणतो तुमचं, दिलं सोडून त्याने. आणि मग लोक म्हणतात काय झालं, कसं काय झालं. आता माणूस बोलला, काल मी खरड्याला बरं का घडलेलं उदाहरण सांगतो. पुढचला काल्याच कीर्तन होतं आणि रात्री दासखेडला कार्यक्रम होता, म्हणजे पाठवतेच्या पुढं. आणि त्या मार्गाने गेलो. ते आमच्यातला एक रणजित देवटे म्हणून खरड्याला आहे. जाता जाता त्याच्या म्हटलं चला आता हे गाववाला इथं आहे खरड्यात, आपलं त्यात चहा पिऊन जाऊ. आणि आम्ही आमचे प्रशांत पाटील आम्ही गेलो तिथं ते पुढूनच एक अंत्ययात्रा. त्याच्या जवळ त्या गल्लीत गेलो, समोरून अंत्ययात्रा दिसली. अरे म्हटलं काय झालं रे. तो म्हणला काय राहू, एक माणूस काल बोलला माझ्याबरोबर, परवा दिवशी म्हणला एक माणूस अचानक गेला म्हणला. आणि अचानक गेल्यानंतर तो म्हणत होता काय राव त्याला काहीच नव्हतं गेला ना म्हणला. आणि जो काल म्हणला ना मला काही नव्हतं तो गेला, तो आज गेला म्हणला. आणि आम्ही त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो तर त्याची आज सजू केली होती. म्हणजे हे जीव आहे ना, हे कधी माणसाला धोका दिले हे सांगता येत नाही. आतला जीवात्मा नाही तुला की सोडून देतो. म्हणजे याचा श्लोक आहे ना, वासाने जीर्णानी यथा विहाय नवाने ग्रन्नाती नरोपदानी तथा शरीराने विहाय जीर्ण नन्याने संयती नवांदी. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, जुना कपडा टाकला की नवा परिधान करतो माणूस. आणि एखाद्या वेळेस नवा कपडा चांगला दिसतो, जुना फेकूनच देतो माणूस. आणि तसं आहे त्या जीवात्म्याला वाटलं पुढचं शरीर चांगलं मिळतंय योगाने आपल्याला, हे लगेच टाकून देतो, दिलं टाकून. असं आहे. म्हणून नाही कुणाचे कुणी तुझ्या पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर मिळता काष्टे लोटते पुरादरे दूर होती घल्लाणी मज चालता प्रयाण असताना विसते जवळ मृतिके कवळी एकले मेळे संचिताचे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अशी जी गोपाळांना सांगतात काय झालं, वनवन झाली म्हणजे बहु केले वनवन पायपिटे झाला शेण. आता शिमलो म्हणले आम्हाला, पायपीट झाली आमची आणि मोकारच पळत राहिलो म्हणले. काही नाही मोकार पळत राहिलो, त्याच्यात फल नाही काही नाही, काहीच मिळालं नाही म्हणले. अशी वनवन झाली. आता देवा तुझ्या संगतीमध्ये आम्ही आलो. आता ही वनवन खूप दिवस झाली पण आम्हाला आता भूकच लागले म्हणून.
आपल्या एकाच भावाचा उच्च आवाज आहे, पण तुमचा दत्तोबांचा उंच आवाज आहे, पण तर तुम्ही थोरले दिसतात त्यांच्यावर, त्याच्यामुळे तुमचा त्याच्यापेक्षा उंच. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सू. गोपाळ म्हणले देवा आता शिदोऱ्याचं ओझं झालं म्हणले आम्हाला. बरं शिदोऱ्या वागवायच्या कुठपर्यंत? पोटात भूका लागली ना, पोटात भूका लागल्या तर वेळीच आपण खाल्लं पाहिजे. आता बरं का भूका लागल्या वेळीच खाल्लं पाहिजे, नाहीतर माणसं संपत्ती खूप आहे पण उपभोग घेतच नाही त्याचा. बरं का काही माणसं संपत्ती खूप आहे पण त्याचा उपभोग घेता येत नाही. उपभोग घेता म्हणजे ते शिदोरीचं ओझं आहे ना त्यांच्याकडे. संपत्ती इतकी पण माणसं चिकट आहेत. ते पोरांना खाऊन देत नाही, स्वतः खात नाही. पोरांना खाऊन द्यायचं नाही, स्वतः खायचं नाही, आणि मग ते काय करायचं? ते तसं राहतं. हो तसंच राहतं बरं का. काही माणसं नुसती शिदोरी गोळा करतात. शिदोरी गोळा केली पण पोटात भूक असताना ती खाल्ली नाही. शिदोरी गोळा केली पण ती खाल्ली नाही. शंकरराव थोडस राहिले बरं का. शिदोरी गोळा केली पण त्याचा उपभोग घेतला नाही. संपत्तीचा असाच प्रकार आहे, ती स्वतः तरी आपण उपभोगावी, मुलाबाळांना तरी त्याचा विनियोग करावा अथवा ती दानात खर्च करावी. पण तशी जर ठेवली तर त्याचा नाश आहे असं आहे. पण कृपण माणसाबद्दल एक श्लोक आहे, कृपणो धन लोभेन स्वभार्याना भिगच्छति आशाम जायते पुत्रम सर्व वित्तम हरी देते. तो मुलांना सुद्धा कृपण माणूस आपलं संपत्तीचा भाग देत नाही का? तो म्हणतो माझ्या देखताच वाट लावतील, तुझ्या देखता वाट लावतील नाही, तू गेल्यावर काय होणार आहे त्याचं असं आहे. म्हणून संपत्ती नुसतं गोळा करणं त्यापेक्षा त्याचा उपभोग घ्यावा. मुलाबाळांच्या जीवनासाठी, दानासाठी, सामाजिक कार्यासाठी त्याचा उपयोग व्हावा. ते शिदोरीच आहे बरं का. शिदोरीचं ओझ आहे आणि पोटात तर भूक लागलेली. गोपाळ सांगतात, नाही ते कृपण माणसाचं उदाहरण सांगतात. एक माणूस जेवायला बसल्यानंतर पदार्थ 25 होते. ते 25 पदार्थ, एक पदार्थ आला की तो म्हणायचा डबल वाढा. एक पदार्थ आला, लाडू आले, तो सगळ्यांना एक वाढला, तो म्हणला मला 3 वाढा. सगळे पदार्थ वाढल्यानंतर ते पत्रावळी फुल झाली ना, पत्रावळी भरली, ते पुढचे वाढणारे म्हणायचं आता वाढाव कुठं, तुमच्या पत्रावळी जागा नाही. तो म्हणला दोन्ही हात लावतो पण वाढा. ते दोन्ही हात लावले आणि त्याने पत्रावळी फुल भरली. पत्रावळी फुल भरली, बाकीचे वदने कवळ घेताना सगळे जेवायला लागले. आणि याला आता हात काढला की सांडायचं, हात काढला तसंच धरून बसला ना काय, आणि तसाच धरून बसला. शेवटी ह्यांची जेवण झाली, पत्रावळी गोळा करणारे स्पेशल लोक आले. ते म्हणले बावडटा इतकं उष्ट ठेवत का, उठ. आणि तसाच उठून लावला ना, पोटात घास नाही गेला. संपत्ती नुसती सांभाळणं आणि त्याचा विनियोगच नाही केला की यमराज म्हणतोय चल बस झाला आता, आणि गेला उठून काय बिगर जेवता. गोपाळ सांगतात देवा शिदोरी आहे आमची पुण्याची, आमची पुण्याची आता शिदोरी ना, आणि तुझ्यासारख्याच्या सानिध्यामध्ये आम्हाला आता भूका लागले आहेत. प्राप्त करणारा तूच आहेस. यत् प्राप्यम न किंचित वांछितेन शोचतेन द्वेष्टेन रमते न वसाई भवति यज्ञात्वा मतो भवति स्तब्ध भवति आत्माराम भवति. तूच आमच्या सानिध्यामध्ये आहेत, आता तुझ्याच हाताने आम्हाला देणं हा प्रसाद. हा गोपाळ म्हणले आता भूका लागल्या ना, खांदे बार पोटी भूक काय खेळा याचे सुख. म्हणून तुका म्हणे काय का म्हणे धावे धावे. आता त्याची धाव संपते, मग सगळं बरोबर होईल. जगद्गुरु तुकोर म्हणतात
असा प्रसाद गोपाळांना श्रीकृष्ण भगवंताने स्वतःच्या हाताने दिला. महाराज म्हणतात भानुदास घेती गा गोपाळांना श्रीकृष्ण भगवंताने प्रसाद दिला. तुकोबरांतात आम्हाला देवाचा प्रसाद मिळाला आणि संतांनी आमच्यावर कृपा केली म्हणून आमचं जीवन आजिरामर झालं. कृपाया केली संतजनी माझी अलंकारेली वाणी प्रीती हे लाविली कीर्तने तुका चरणी लोळ तसे आजीचे हे मल तुम्ही कृपादान केले संतजन माय मापे आले मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नव्हे जन्म तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ श्रंगारिले बाळ कौतुके. अशा संत महात्म्यांची कृपा झाली आणि कृष्ण नव्हे भोगी शंकर नव्हे जोगी आणि तुका पांडुरंगी हा प्रसाद लादला. असा भगवंताचा प्रसाद मानवी जीवनामध्ये प्राप्त व्हावा आणि सत्पुरुषांची कृपा आपल्या जीवनामध्ये व्हावी. आपलं जीवन उंचवलं जाईल, आपल्या जीवनाचा उत्कर्ष होईल, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. अशा महात्म्यांनी आपल्यावरती कृपा केली. तुकोबरांत कृपाळू सजन तुम्ही संत जन छोटीसा माईक Thank you.